कसं आहे पब्लिक, तर आज आपण इथे बनवणार आहोत 3 टाईपचे मोमोज, बॉईल मोमोज, फ्राय मोमोज आणि पॅन फ्राय मोमोज. तर हे एकाच टाईपचं बनतात. तर आपण चालू करूया बनवायला. तर इथे मी कोबी घेतलेला आहे आणि कोबीमध्ये मी इथे मीठ टाकून आपण ह्याला चांगलं मिक्स करायचं आणि ह्याचं पाणी काढायचं, कारण नंतर मग पाणी सुटतं, मग ते मोमोज बनवतोही प्रॉब्लेम होतो. हे बघा, आता मी ह्याचं पाणी सगळं काढतो आहे दाबून, आणि हे आपण सगळं पाणी असं काढायचं. हे असं झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये गाजर टाकलं आहे, गाजर कापून नाही तर किसून टाकलं आहे, आणि ही शिमला मिरची टाकली आहे, आणि ही कांद्याची पात, आणि ही मिरची, ही कोथिंबीर टाकलेलं आहे मी. आणि आता आपण हे आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत, की तुम्ही आलं लसूण पण टाकू शकता. मी आलं लसूण टाकलेलं आहे वेगळं वेगळं, आणि हे दोन्ही सगळं आता मिक्स करायचं. आणि हे आता मी इथे मैदा घेतलेला आहे, मैद्यामध्ये पाणी टाकून आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आणि ह्याचा गोळा तयार करायचा. हा बघा कसा गोळा तयार झालेला आहे. आणि ह्या गोळ्यावरती आता आपण तेल टाकणार आहोत, आणि तेल टाकून परत आपण ह्याला मळणार आहोत. तर मळून झाल्यावर आपण ह्याला ओला कपडा असेल किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण बांधायचा, अर्धा तासासाठी बांधून ठेवायचा. आणि हे बघा, हे असं आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत. तर एकच साईज येण्यासाठी मी ते असं सुरीने कापतो आहे. हे बघा कसे छोटे छोटे गोळे झालेले आहेत आता प्रॉपर. तर आता आपण हे लाटायचे. याला जास्त पातळ पण किंवा जास्त जाड पण नाही लाटायचं. हे बघा, हे प्रॉपर असे लाटायचे आणि हे असं गोल तयार करायचं. मला अजून ह्याला प्रॉपर गोल तयार करायचा आहे, म्हणून मी वाटेने ह्याची शेप कापतो आहे. हे बघा, प्रॉपर असं गोळा झाला, आता प्रॉपर सर्कल झालं आहे. आणि आता हे आपण स्टफिंग टाकायची. आणि आता मी चीज पण टाकलेलं आहे आतमध्ये. आता मेन कसं फोल्ड करायचं, हे बघा, एक एक पाकळी धरून अशी जॉईंट करायची, आणि आपलं हे आता तयार झाले आहेत. तर आता मी इथे हे मोमोजचं भांडं घेतलं. तुमच्याकडे भांडं नसेल तर टोपामध्ये तुम्ही पाणी टाकून त्यावर जाळी ठेवायची. आणि हे बघा, ही पूर्ण भांड्याला हे आपण तेल लावून घेतो आहे. तुम्ही पण जेव्हा जाळी घाल त्याला प्रॉपर तेल लावून घ्या, नाहीतर हे पूर्ण चिकटणार. त्यामुळे तेल लावणंही खूपच इम्पॉर्टंट आहे. ते बघा, आता आपण त्याच्याकडे ठेवतो आहे, आणि आता आपण हे बॉईल करत ठेवणार आहोत. जवळजवळ आपल्याला 15 ते 20 मिनटं हे बॉईल करायचं आहे. आणि हे आता आपले झालेले आहेत. हे बघा, हे तयार झालेले आता बॉईल मोमोज. आता आपण ह्यापासूनच पॅन फ्राय मोमोज तयार करणार आहोत. आता हे मोमोज आपण तव्यामध्ये त्यात तेल टाकायचं आणि हे मोमोज शॅलो फ्राय करायचे. हे बघा, हे दोन्ही बाजूनी आपण आता चांगले फ्राय करणार आहोत. क्रिस्पी व्हायला पाहिजे. हे पण तुम्हाला 3 ते 4 मिनटात हे शॅलो फ्राय होतात, आणि ह्याची पण टेस्ट खूप छान लागते. आणि आता आपण फ्राय मोमोज पण करणार आहोत. आणि फ्राय मोमोजसाठी आपण इथे गरम तेल घेतलेलं आहे, आणि गरम तेलामध्ये आपण 4 ते 5 मिनटासाठी मिडियम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायचं आहे. तुम्ही कच्चे जेव्हा असतात, जेव्हा आपण मोमोजचं बनवतो, कच्चे जेव्हा असतात तेव्हा पण तुम्ही फ्राय करू शकता, ते पण छान लागतं. आणि अशा रीतीने आपले तिन्ही टाईपचे आता मोमोज रेडी झालेत. आणि मला ह्यामध्ये सगळ्यात जास्त ते फ्राय आणि बॉईल मोमोज आवडतात. तुम्ही घरी ट्राय करा आणि कळवा कसे झाले ते. थँक्यू.